नमस्कार, आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज या पालकाची रेसिपी बनवणार आहे. तर एकदम पौष्टिक आणि चवदार हिवाळा स्पेशल अशी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता इथं मी पालक घेतलेला आहे, धुवून घ्यायचं आहे. तर मिठाच्या पाण्यात मी धुवून घेतलेलं आहे, मीठ टाकून थोडंसं. आता थोडंसं बारीक कट करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक पेस्ट होईल असं. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता याच्यातच 2-4 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. तर मी मिरच्या भाजून घेत असते रेसिपी बनवताना, पचायला हलके जातात यामुळं. 5-6 लसूण पाकळ्या टाकायच्या त्याच्यामध्ये. आता मीठ टाकायचं 1 चमच्याभर, मिठामुळं लवकर बारीक पेस्ट बनते. आता इथं बारीक झालेला आहे, वाटून बघू शकता. आता मी याच्यात अद्रक खिसून टाकणार आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे, मोठ्या भांड्यात घ्यायचे काढून. आणि आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं 1 कप भरून. पोहेचे मोठे 2 चमचे मी इथं बेसन घेणार आहे, ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता 2 मोठे चमचे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, ती पण ह्याच्यात टाकायचे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे. हे मिक्स पीठ, धने जिरे पावडर टाकायचे. आता थोडंसं अर्धा चमचा मी इथं हिंग घेतलेलं आहे, ती टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. अर्धा चमचा हळद टाकली याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये तीळ टाकायचे विसरलेत माझे, तर तुम्ही तीळ ह्याच्यात टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकायचे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे. आता मी याच वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे. जेवढं पाणी लागणार आहे तेवढं हे पीठ मळून घ्यायचे. तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये थोडासा रवा पण टाकू शकता. आता एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचे. आता इथे पीठ मळून झालेलं आहे. आता याच्यात ओवा टाकायचा राहिला होता, अर्धा चमचा ओवा टाकलाय. आता हे मिक्स करून घ्यायचे. आता एकदम छान मुलायम असं पीठ तयार झालेलं आहे, बघू शकता. आणि 10 मिनटं भिजू घातलं होतं मी असंच. आता याचे पुरीच्या आकाराचे गोल गोल आकाराचं पीठ काढून घ्यायचे आणि याच्या गोल आकारामध्ये गोळ्या बनवून घ्यायच्या. थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचे असं करून. पुरी लाटताना एकदम पटपट आणि झटपट अशी पुरी लाटायला सोपी जाते, यासाठी मी इथं गोळे करून घेतलेले आहेत. आता इथं सर्व गोळे तयार झालेले आहेत. आता याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात. थोडंसं पीठ लावायचं या गोळीला आणि अशा पद्धतीने छान अशा लाटून घ्यायच्यात पुरे. तुम्हाला गोल आकार जर पाहिजे असेल तर थोडंसं टोपणार. आता या पद्धतीने मी गोल आकार करून घेणार आहे, तर बघू शकता. तर एकदम छान अशा पुऱ्या चवीला पण लागतात. या पद्धतीने नक्की बनवा. ज्यांना पालक आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीनं रेसिपी बनवून खाल्ली तर पालक पण पोटात जाते आणि मुलं पण आवडीनं खातात या पद्धतीनं बनवलेस. आता सर्व पुऱ्या मी लाटून घेणार आहे याच पद्धतीनं. आणि इकडं गॅसवर कढई ठेवलेली आहे. तेल गरम करून घ्यायचं आहे, तोपर्यंत इकडं पुऱ्या लाटून घेणार आहे राहिलेले. आता तेल थोडंसं गरम झालेलं आहे. जास्त गरम पण करायचं नाही आणि जास्त थंड पण ठेवायचं नाही. आता मी याच्यात थोडंसं गरम झालेलं आहे, याच्यात पुरी टाकून घेणार आहे आणि खमंग अशा पुऱ्या तळून घ्यायच्या.
बघू शकता एकदम छान अशा पुऱ्या टम्म फुगत आहेत. आणि बघू शकता एकदम कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. आता अशाच पद्धतीनं मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे. आणि बाजरीच्या पिठामुळं तर एकदम छान चव लागते आणि हिवाळ्यात बाजरी खाल्लेली पण चांगली असते त्यामुळं. ते बघू शकता किती छान अशी टम्म फुगलेली आहे पुरी. आता इथं सर्व पुऱ्या मी तळून घेणार आहे. आता तयार झालेल्या आहेत सर्व पुऱ्या. आता ही शेवटची पुरी राहिलेली आहे. आता इथं तुम्ही सॉससोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता. सर्व पुऱ्या तयार झालेल्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.